मी थेट दावणगिरीला जाऊनच दावणगिरी डोसा खाल्ला. फक्त डोसा खायला इथे जावं इतकं बेस्ट ठिकाण आहे, त्यामुळे इथे खायला काय मिळतं हे सांगणार आहे एका मिनिटात. आधी 80 वर्ष जुन्या शांतप्पा बेन्ने डोसामध्ये जा. एका जुन्या वाड्यातल्या खोलीत हे ठिकाण आहे. इथे डोसा गॅसवर नाही तर चुलीवर बनवला जातो आणि डोश्यावर सढळ हाताने लोणी घातलं होतं. क्रिस्पी आणि मऊ याचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे हा डोसा. त्यानंतर मसाला शाविगे म्हणजे शेवया खायला राघवेंद्र शाविगेमध्ये जायचं आणि तिथे आपल्यासमोर ताज्या ताज्या शेवया बनवून दिल्या जातात. चमचा वगैरे विसरून हाताने याचा आस्वाद घ्या. यानंतर पुन्हा एकदा बेन्ने डोसा खायला जा ओल्ड सागरमध्ये. यांचं टेक्स्चर अतिशय सुंदर होतं. परत बाहेरून क्रिस्पी आणि आतून परफेक्ट जेवढा असायला पाहिजे तेवढा मऊ. त्यानंतर दावणगिरीमधलं फेमस श्री गुरु कोत्पुरेश्वर डोसामध्ये जा, पण आधी फॉलोचं बटन दाबा. इथे एका वेळी 15-16 डोसे मोठ्या तव्यावर घातले जातात, ते सुद्धा चुलीवर. छान मौसूद डोसा हा सगळ्यात टेस्टी डोसा वाटला आम्हाला दावणगिरीतला. आणि आपल्याकडे जे दावणगिरीच्या नावावर देतात ते डोसा नसून अंधश्रद्धा आहे असं आम्हाला वाटलं. एवढं खाल्ल्यावर अजूनही भूक असेल तर सुब्बण्णा मिरची मसालामध्ये कर्नाटकातली स्पेशल गिरमिट आणि मिरची भजी खा. एवढं सगळं खाल्ल्यावर पोट आणि आत्मा शांत करायला आईसलँडमध्ये आईसलँड कॉकटेल ऑर्डर करा आणि त्यानंतर द्या ताणून. अजूनही काही इंटरेस्टिंग स्पॉट्स माहिती असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा.